लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठणच्या एकतुणी येथील शेतकऱ्याने केली आत्महत्या. घेतलेले कर्ज फेडणे खूप अवघड झाल्याने आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की दिनांक 17 मार्च मंगळवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पैठण तालुक्यातील एकतुणी गावातील शेतकरी काकासाहेब कडोबा मुगदल वय 38 वर्ष यांनी स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पैठण तालुक्यातील एकतुणी येथे राहणारे शेतकरी काकासाहेब कडोबा मुगदल हे सर्वे क्रमांक 212 मध्ये आपल्या शेतात आई वडिलांसोबत राहत होते. त्यांच्याकडे 4.5 एकर जमीन होती. शेतीसोबतच ते शारीरिक कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. मात्र शेतीसाठी त्यांच्या वडिलांच्या नावाने सरकारी बँकेकडून आणि खासगी सावकारांकडून कर्जांच्या माध्यमातून पैसे घेण्यात आले होते. परंतु शेतातील पिकाला निसर्गाने साथ न दिल्याने पैसे फेडण्याकरिता त्यांना फार मोठी हालाकीची परिस्थिती निर्माण झाल्याने आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी गावकऱ्यांच्या मदतीने काकासाहेब मुगदल यांना तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे पंचनामा करून पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलाय. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.